गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच योग्य दिशेने जायला हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये मिथुन राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार मिथुन राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 13 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या पहिल्या टप्प्यात मिथुन राशीसाठी एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. बोलण्यावर आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवा. या काळात लहान शब्द मोठा परिणाम करू शकतो. म्हणून या पहिल्या टप्प्यात मिथुन राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, वाद टाळा. नात्यांमध्ये किंवा व्यवसायात लहान विषय मोठे होऊ शकतात, म्हणून चर्चा शांतपणे करा. आक्रमक बोलणं टाळा. दुसरी गोष्ट, जोडीदार किंवा पार्टनरशी संवाद जपून ठेवा. मनातलं लगेच बोलून टाकण्याऐवजी थोडा वेळ घ्या आणि मग बोला. तिसरी गोष्ट, निर्णय घाईने घेऊ नका. करार, कमिटमेंट किंवा महत्त्वाचे शब्द सध्या जपून वापरा. चौथी गोष्ट, अहंकार बाजूला ठेवा. मीच बरोबर ही भूमिका या काळात नुकसानदायक ठरू शकते. पाचवी गोष्ट, शब्दांची निवड जपून करा. मिथुन राशीसाठी बोलणं ही ताकद आहे, पण याच काळात तेच बोलणं त्रासाचं कारण बनू शकतं. हा पहिला टप्पा नात्यांमध्ये आणि शब्दांमध्ये संयम ठेवण्याचा आहे. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजे 14 ते 31 जानेवारी. 13-14 जानेवारी नंतर परिस्थिती बाहेरून फार बदललेली दिसणार नाही, पण मनाच्या आत विचार जास्त सुरू होऊ शकतात. या टप्प्यात मिथुन राशीसाठी मन स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या काळात मिथुन राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, मनाला जास्त ताण देऊ नका. उगाच भविष्याचा विचार किंवा जुने विषय डोक्यात फिरवत बसू नका. दुसरी गोष्ट, आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषतः झोप, पचन आणि मानसिक थकवा याकडे दुर्लक्ष नको. तिसरी गोष्ट, गोष्टी गुप्त ठेवा. तुमचे प्लॅन आणि आर्थिक बाबी सगळ्यांना सांगणं या काळात टाळा. चौथी गोष्ट, कर्ज आणि उधारी टाळा. नवीन आर्थिक ओझं मनावर जास्त परिणाम करू शकतं. पाचवी गोष्ट, एकांताची गरज स्वीकारा. थोडा वेळ स्वतःसोबत घालवणं या काळात उपयुक्त ठरेल. मिथुन राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 मिथुन राशीसाठी पहिला अर्धा महिना नात्यांमध्ये आणि शब्दांमध्ये संयम ठेवण्याचा आणि दुसरा अर्धा महिना मन स्थिर ठेवण्याचा आहे. जर तुम्ही हे डूज पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारीप्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.